हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण अवधूत चिंतन श्री चौरंगावरती ठेवलेली तसबीर आणि तसबिरी समोर बसलेला एक 24-25 वर्षाचा मुलगा तरुणाबाण त्या तसबिरी समोर त्या तसबिरीची छान पूजा करतोय. छान वस्त्राने ते पुसलंय, त्याला छान त्रिपुंड काढलंय, त्याला बेलपत्र म्हणा तुळशीपत्र म्हणा ते वाहिलंय, वेगवेगळी फुलं वाहिली आहेत, छान हार घातलाय, उदबत्ती निरांजन वगैरे सगळं झालं. आरती करायची म्हणून त्यांनी ती हातामध्ये आरती घेतली, एक हातात घंटा घेतली आणि छान आरती करतोय. त्याची ती चाललेली आरती आणि आरती झाल्यानंतर प्रार्थना, ऐसा ये बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व ही व्यापक श्रुती सारा अनुसुया तुम्हारा ऐसा ये बा डोळी धूपतसे भाव करी त्रिशूळ डमरुधारी भक्ता वरदसदा सुखकारी देशील कुंतीचारी ऐसा ये बा पायी भातका जपमाला मंडलूंडुकछाला धारण कर शिवा नागजटा मुक्त शोभतो माता ऐसा ये बा या परिधान तुझे गुरुराया दृश्य करी नयनाला पूर्णानंद सुखे ही काया भाविस हरि गुण गाया ऐसा ये बा साई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व ही व्यापक श्री सारा अनुसुया त्रिकुमारा ऐसा ये बा ऐसा ये बा ऐसा ये बा. समोर बसून त्याची चाललेली ती प्रार्थना, अनंता तुला ते कसे रे नमावे, अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता हातांचा शिणे शेष गाता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली सदा रंगली चित्स्वरूपी मिळाली, करी रास क्रीडा सवे कृष्णनाथा नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुला मागतो मागणे एक द्यावे, करा जोडितो दीन अत्यंत भावे, भवी मोहनी राज हातारी आता नमस्कार साष्टांग श्री साईनाथा नमस्कार साष्टांग. मुलाने केलेली ती पूजा अर्थात बाबांची आहे आणि वडील नाव त्यांचं रामचंद्र. तिथं बसलेत, मुलाचं नाव रामचंद्र आणि वडिलांचं नाव आत्माराम. आत्माराम पंत, त्यांची पत्नी नाव तिचं लक्ष्मी. ते दोघंजण तिथे आहेत, आडनावाने खापर्डे आहेत. बांद्रा नामक नगर पुरातन बंबई नगरी जाने, बांद्रा नामक नगर पुरातन बंबई नगरी जाने,
कंस नगरी में आत्माराम जो साई बाबा बोले रामा साधो जे राजनाम राम साधो जे राजनाम राजनाम साधो जे राजनाम. मुंबईला बांद्रा म्हणून स्टेशन, त्या बांद्र्याला राहणारे आत्माराम पंत खापर्डे, त्यांचा मुलगा रामचंद्र. मुंबईमध्ये साईबाबा जर कोणी प्रसिद्धीला आणले असतील तर दोनच माणसं, ते म्हणजे एक आत्माराम पंत खापर्डे आणि दुसरे दासगणू महाराज. या दोघांच्यामुळे मुंबईमध्ये बाबा काय हे लोकांना कळलं. पण आत्माराम पंत हे जरा समाजधार्जिणे होते, म्हणजे समाजाची पूजा म्हणजे बाबांची पूजा अशी त्यांची मान्यता होती. हाताखाली नाही म्हणाल, त्यांच्या कंपनीमध्ये 1001 माणूस त्यांच्या हाताखाली काम करतोय खापर्ड्यांच्या. त्यामुळे कंपनीचे प्रमुखच असलेले खापर्डे साहेब तत्वनिष्ठ ध्येयनिष्ठ असणारे, वेळेवरती कामाला जाणं हे ज्यांना माहिती, कुठल्याही गोष्टी वेळेवरती करण्याची सवय असणं हे फार जरा आजकालच्या काळात अवघड आहे. हे तर होतंय, चालतंय, करतोय. मुंबईच्या लोकांना विचारा वेळ कशी पाळायची असते. 4:57ची लोक पकडायची येण्यासाठी ते कसे धावत असतात त्यांना विचारा. कारण 4:57च्या नंतरची लोकर भले जरी 5 वाजता असली तरी 5 वाजताची लोकल त्यांना वेळेवरती पोचवणार नसते. त्यामुळे त्यांना 4:57चीच पकडायची असते. भले त्याच्यामध्ये चेंगरून मेले तरी चालतील, पण 4:57ची पकडायची असं असतं. त्यांना वेळेची किंमत आहे. आत्माराम पंत याच पद्धतीने होते आणि याचा परिणाम त्यांना मूर्तीपूजा वगैरे त्यांना आवडत नव्हती. का? अरे साक्षात चालत्या बोलत्या देवाला सोडायचं, मूर्त्यांची पूजा करत बसणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे घरातल्या देवाची पूजा वगैरे करत बसणं हे सगळं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बायकोकडे आणि मुलाकडे दिलं होतं. आजकाल घरातल्या सगळ्या पुरुषांनी ते कॉन्ट्रॅक्ट बायकांनाच दिलेलं असतं. म्हणजे घरातल्या देवांची पूजा आजकाल आमच्याकडे बायकाच करतात. बरं, त्यासुद्धा देवाची पूजा करताना गाऊन घालून करतात, म्हणजे गाऊन करतात. कारण वेगळे परत ते काष्टा नेसत बसा, मग ते सगळं करा, कोणाला वेळ एवढा बुवा, त्याच्यापेक्षा आपला गाऊन गाऊन. जमाना बदललाय सगळा. पूजा महत्वाची आहे देवा, अंगावरती कपडे काय त्याला महत्व नाहीये. म्हटलं हे समोर बसले सगळे वेडेच होते. आत्माराम पंतांचं तिथं ऑफिसला जायची गडबड, त्यांच्या बायकोची डबा करण्याची गडबड, या मुलाची इकडं पूजा चाललेली. आत्माराम पंत कानाने ऐकतायत आणि बाबांच्याकडे वळून त्यांना नमस्कार करायला वेळ नाही म्हणून उभ्या उभ्या तिथं डोळे मिटले आणि नमस्कार केला. म्हणजे बाबा मी ऐकतो बरं का. का? अंतरंगात बाबा आहेत ना. त्यामुळे आत्माराम पंतांची मनस्थिती तशी. मुलांनी आपली पूजा झाली, बाबांना नैवेद्य आणून दिला. नैवेद्याची खडी साखर बाबांना दिली. अर्थात वडील काय नास्तिक नव्हते, त्यांनी सुद्धा ती खडी साखर घेतली, तोंडात टाकली, बाबांचं नाव घेतलं, डबा उचलला, ऑफिसला. नाही म्हणाला, हा 6 महिने कार्यक्रम चालला आहे, 6 महिने. आणि काही असलं तरी संध्याकाळी जेवायला सगळ्यांनी एकत्र बसायचा हा शिरस्ता होता. कितीही जरी उशीर झाला आत्माराम पंतांना याला, तरी सुद्धा सगळ्यांनी रात्री जेवताना एकत्रच बसायचं. पूर्वी घरामध्ये ही पद्धत होती. घरातल्या 3 पिढ्या एकत्र बसून जेवत होत्या पूर्वी. आता वेळच नाही हो. सगळेजण IT-त, म्हणजे आमच्याकडचे सगळेजण IT-त, आणि ते सुद्धा IT-मध्ये IT घेत असतात. पण घरामध्ये त्यामुळे 3 पिढ्यांचा एकत्र संवाद होत होता पूर्वी. आता संवादच नाही हो. आत्माराम पंत, लक्ष्मी, हा रामचंद्र जेवायला बसलेत आणि जेवायला बसलेले असताना आत्माराम पंतांनी सहज विचारलं, काय हो, मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही मिळत, पण मी 6 महिने तुमच्याकडे गेली बघतोय, तुमचं जेवणात लक्ष नाही आहे. जेवणात लक्ष नाही. काही होतंय का तुम्हाला? अहो कशाबरोबरही काही खाताय. म्हणजे आम्हाला माहिती आहे चहा आणि भात एकत्र खायचा नसतो, पण काही लोकांना आवडतो. श्रीखंड भात खातात, आमरस भात खातात, मजा असते ना, त्यांना आवडतो. पण हे काही नेहमीचं खाणं नाही आहे.
तुम्ही असं वेगवेगळं एकत्र करून खाताय, काही होते का तुम्हाला? असं आत्माराम पंतांनी विचारलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. टचकन डोळ्यात पाणी ताटामध्ये पडलं. मुलगा शेजारी बसलाय. बाबा, असं भरल्या ताटावरती बोलायचं नसतं, तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हीच मला सांगितलं जेवताना कसं मन आनंदी असलं पाहिजे. बघा, तुम्ही बोलल्यामुळे आई रडायला लागली. अरे, मला तिला दुखवायचं नव्हतं, तिला काहीतरी होतंय म्हणून तिचं 6 महिने जेवणात लक्ष नाही आहे, कामात लक्ष नाही आहे. डबा भरताना सुद्धा वरच्या डब्यात काय भरायचं, खालच्या डब्यात काय भरायचं हे आता तिला सांगायला पाहिजे का? सगळा डबा सांडलेला असतो. पण मला दररोज बोलायला वेळ नसतो. आज वेळ मिळाला म्हणून मी विचारलं. आणि रडायला काय झालं, ओढायचं सांगायचं काय झालं ते? आई, काय झालंय तुला? खरंच बाबा म्हणतात तसं काही होतंय का तुला? आणि कंठ दाटून आला विचारायचं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर चालेल? हे बघा, मला जमेल असं सांगणार असाल तर चालेल, पण उगाच माझ्या गोष्टीमध्ये आडवं येणार असेल तर म्हटलं तुम्ही त्याची अपेक्षा करू नका. नाही नाही, तुम्हाला जमेल असेल आणि तुम्हाला आवडेल असंच आहे. काय तुम्हाला आवडेल असंच आहे. लगन लगी बाबा की, लगन लगी बाबा की, माता बोली चलो चले शिरडी. लगन लगी बाबा की, माता बोली चलो चले शिरडी. का? हलचल उस साई की, हलचल उस साई की, आखे तरसी प्यास हरो तन की. माझी काही इच्छा नाही आहे. 6 महिने माझ्या मनात चाललंय आपण शिर्डीला खूप दिवस झाले गेलो नाही. किती वर्ष गेलो नाही असं मला वाटतंय. का? मला एक दिवस 1 वर्षासारखा वाटतो. त्यामुळे किती वर्ष शिर्डीला गेलो नाही, त्या बाबांचे शब्द ऐकले नाहीत, त्या द्वारकामध्ये बाबांची मूर्ती पाहिली नाही, त्यांची ती कृपादृष्टी पाहिली नाही, त्यांचं ते वर्तन पाहिलं नाही. माझी खूप इच्छा आहे. पण तुम्ही कामामध्ये इतके व्यस्त असता, तुमच्या ऑफिसचं काम इतकं असतं, मुलाचा इकडं अभ्यास चाललेला असतो, म्हटल्यानंतर मी कसं म्हणणार तुम्हाला आपण जाऊ म्हणून. पण मनामध्ये खदखद आहे की शिर्डीला जाऊयात, शिर्डीला जाऊ. पण मला बोलायचा धीर होत नव्हता. आज तुम्ही विचारलंत म्हणून म्हणते. आपण शिर्डीला जाऊन यायचं का बाबांच्याकडे? हे खापर्डे साहेबांनी शब्द ऐकले. खापर्डे साहेब म्हटले, हे बघ, तू म्हटलीस मला बाबांची आठवण झाली, म्हणजे तशी दररोज आठवण होते, पण आज प्रकर्षाने आठवण झाली तू बोलीस म्हणून. डोळ्यासमोर बाबा उभे राहिले ग. पण खरं सांगू, माझं ऑफिसचं काम इतकं आहे ना, ऑडिट चाललंय सध्या. म्हणजे त्यांचं नव्हतं झालं, मी माझं सांगतो. ऑफिसमध्ये इतकं काम आहे की मला मान वरती करायला वेळ नाही आहे. अगं, सगळ्यांच्याकडनं कामं करून घ्यायची, वेळेवरती करायची, ती परत लोकांना ते द्यायचं, वेळच नाही आहे. तू म्हटलीस मला आवडलं, पण मला शक्य नाही. मी तुला तिकीट काढून देतो, तू जा ना एकटी. बाई मेलं, एकटीने कसं जायचं? मी जुन्या काळातलं सांगतो. हां, जुन्या काळातल्या बायका एकट्या प्रवास करत नव्हत्या. जुन्या काळातल्या. आत्ताच्या काळात पुरुष एकटे प्रवास करत नाहीत. जमाना बदललाय सगळा. पूर्वी त्याच्या मागे ती बसायची, आता जमाना बदलला. मी तुला तिकीट काढून देतो, तू जा ना शिर्डीला. तुला पाहिजे तितक्या वेळ राहा आणि मग ये. नाही, एकटी नाही, आपण सगळ्यांनी जायचं. मला खरंच वेळ नाही, मी नाही येऊ शकत. आणि वडील असं त्याच्याशी बोलतायत आणि हे सगळं रामचंद्राकडे बघून बोलतायत. आणि रामचंद्राला त्या बघण्याचा अर्थ कळला. त्यांनी जेवण अर्धवट टाकलं. आई मला जायचं, उद्यापासून पेपर आहेत, मला अभ्यास आहे, त्यामुळे मी चाललोच आता, असं म्हणून तो मुलगा गेला आतल्या खोलीमध्ये. खापर्डे साहेब सुद्धा हुशार हो. त्यांना त्याच्या वागण्याचा आणि त्यांनी टाकलेल्या कटाक्षाचा अर्थ त्याला कळल्याचं त्यांना समजलं. आणि खापर्डे साहेब तिथून उठले आणि मुलाच्या कक्षेमध्ये मुलगा अभ्यासाची पुस्तकं काढून घेऊन बसला. खापर्डे साहेब म्हटले, अभ्यास करताना पुस्तक उलटं धरायचं नसतं, सुलटं धरायचं असतं.
बाबा माझी परीक्षा आहे. मला माहिती आहे तुझी परीक्षा आहे आणि कधी आहे हे पण मला माहिती आहे, आणि तुझा अभ्यास किती झाला आहे आणि किती व्हायचा हेही मला माहिती आहे. आईला घेऊन जातो शिर्डीला. बाबा मला खरंच शक्य नाही. अहो मला अभ्यास आहे, तिथं किती असाइनमेंट आहेत, हे आहे ते आहे, मला किती काम आहे, तुम्हाला माहिती आहे ना बाबा. तुझं महत्त्वाचं काम काय आहे हे मला माहिती आहे. म्हणजे तू का नाही जायचं हे मला माहिती आहे. म्हणजे असं का म्हणतोस मला जायचं नाही ते मला माहिती आहे. तू आईला घेऊन जातोच, तुझं काम मी करतो, तुझं काम मी करतो. तू आईला घेऊन शिर्डीला जा. बाबा माझं काय काम आहे तुम्हाला माहिती आहे? माहिती आहे. वह्या उतरून काढायच्या वगैरे का? नाही नाही नाही. म्हणजे ऑफिसमध्ये आपलं कॉलेजमध्ये तिथं प्रेझेंटी द्यायची? नाही नाही, तर तसलं काही नाही. तुझं महत्त्वाचं काम काय आहे ते मला माहिती आहे, आणि ते मी ओळखलंय, आणि त्यासाठी म्हणून तू जायचं नाही म्हणतोस हेही मला माहिती आहे. कुठलं? करशील तेवढं? तू आईला घेऊन जा, मी तुझं काम करतो. जाने को मन लगे न मेरा. मुलाची काम काय आहे? मी जर शिर्डीला गेलो तर इथं माझ्या बाबांची पूजा कोण करेल? मी जर शिर्डीला गेलो तर माझ्या बाबांना आंघोळ कोण घालेल? मी शिर्डीला गेलो तर माझ्या बाबांना आरती कोण करेल? त्यांची प्रार्थना कोण करेल? त्यांना नैवेद्य कोण देईल? मुलाचा असणारा प्रश्न हा आहे. जाने को मन लगे न मेरा, कोण करे पूजा? बाबा कोण करे पूजा? भोग चढ़ाना व्रत है मेरा, करूं क्या मैं बाबा? बोलो करूं क्या मैं बाबा? जाने को मन लगे न मेरा, कोण करे पूजा? बाबा कोण करे पूजा? भोग चढ़ाना व्रत है मेरा, करूं क्या मैं बाबा? बोलो करूं क्या मैं बाबा? माझा प्रश्न तुम्हाला कळलाय? माझी खंत काय तुम्हाला कळली आहे? मी जर शिर्डीला आईला घेऊन गेलो तर इथं माझ्या बाबांची पूजा कोण करणार? बाबांना नैवेद्य कोण देणार? आणि जर त्यांना नैवेद्य मिळाला नाही तर ते उपाशी राहणार. बाबा म्हणून मला शिर्डीला नाही जायचं. खापरे म्हणतात बाळा तुझा प्रश्न मला कळलाय, तुझी असणारी चिंता, तुझी व्याकुळता मला कळतीये, म्हणून मी तुला शब्द देतो. सुन कर बोले पिता पुत्र को, दूंगा मैं खाना, बेटा दूंगा मैं खाना. बाळा तुझी एवढीच प्रश्न आहे ना, तुझ्या बाबांना मी जेवायला घालतो, तुझ्या बाबांची पूजा मी करतो. सुन कर बोले पिता पुत्र को, दूंगा मैं खाना, बेटा दूंगा मैं खाना. भोग चढ़ाना व्रत है मेरा, करूं क्या मैं बाबा? बोलो करूं क्या मैं बाबा? तुम्हाला सांगतो या आख्यानातली सगळी पदना हिंदी आहेत. त्याचं कारण सांगतो. इंदोरमध्येच इथंच मागे एकदा आमचा श्रावण महिन्याला इथं मी सेवेला आलो होतो, आणि मी कुठेही जाताना कधी बाबांची पोथी घेऊन जात नव्हतो. म्हटलं आता महिनाभर आपण इकडं आहोत तेव्हा इथं पारायण करूयात, म्हणून मी ती पोथी घेऊन आलो होतो. त्यावेळेला खूप पाऊस झाला होता, आणि मुंबई मार्गे येणारी दौंड इंदोर गाडी ती मुंबईवरनं येण्याची कॅन्सल झाली, कारण बदलापूर वगैरे सगळं पाण्यात होतं, म्हणजे रेल्वे स्टेशन. त्यामुळे तिकडून गाडी यायचं बंद झालं. ती जळगाव मार्गे येणार होती, त्यामुळे अनेक लोकांनी तिकीट कॅन्सल केलेली होती. आमच्या डब्यामध्ये फक्त 6 माणसं होती. अख्ख्या 72 माणसांच्या डब्यात 6 माणसं होती, आणि प्रवास 18 तासाचा प्रवास आमचा 36 तासाचा झाला. इतका तो प्रवास झालेला होता. पाऊस खूप होता. मी आमच्याबरोबर आमचे दुसरे बुवा होते, बोरसे बुवा, त्यांचं इथं गणेश मंडळात त्यांचं कीर्तन महिना होता, आणि माझा तिकडं रामबागेत होता. आमच्या गाडीमध्ये पुण्याला एक सागरमित नावाचं मंदिर म्हणजे दुकान आहे. त्याच्या ज्या मालकीणबाई आहेत त्या हिंदी आहेत, अग्रवाल आहेत त्या हिंदी, आणि आम्ही आमची अक्कल तिथं चालवत होतो. तोडकं मोडकं हिंदी आमचं बोलत होतो. मला बुवा म्हणत होते, हर्षद कशाला उगाच हिंदी ताणतोयस,
त्यांना मराठी येतं. म्हटलं त्यांच्यासाठी नाही, आपल्याला हिंदी बोलायची सवय येईल म्हणून म्हटलं मी बोलतो आहे. उद्या जर आपल्याला हिंदीत कीर्तन करायची वेळ आली तर म्हटलं आपल्याला यायला पाहिजे ना थोडं हिंदी, असं मी त्यांना म्हटलं. मी इथं इंदोरमध्ये आलो, इथं कीर्तन करायला लागलो, खोटं सांगत नाही तुम्हाला. आणि ते कीर्तन ऐकायला इथंच एक साई मंदिर आहे. त्या साई मंदिरातले त्यांचे जे ट्रस्टी आहेत प्रमुख, ते नेमकं त्या दिवशी कीर्तनाला आले आणि नेमकं त्या दिवशी मी बाबांचं चरित्र सांगत होतो, दुसरं होतं. त्यांनी ते सगळं ऐकल्यानंतर मला म्हटले, आप हमारे यहाँ बाबा के मंदिर में कीर्तन करेंगे? क्यों नहीं करेंगे, करेंगे. झालं, तारीख वगैरे ठरली. त्यांनी 2 दिवस अगोदर सांगितलं की बुवा आपको हिंदी में कीर्तन करना पडेगा. हा अहो, माझ्या पायाखालची वाळू झाली. मराठी धड बोलता येत नाही, हिंदीमध्ये काय बोलणार. आमचं हिंदी म्हणजे काय, मी उसके घर गयावर धपकन खाली पडा, हे असलं आमचं हिंदी. कीर्तन करायचं माझ्या पोटात गोळाच. राजेंद्र तेव्हा पेटीला होता, तबल्याला होता तेव्हा, आणि पेटीला आमचे कानडकर काका होते. कानडकर काका छान कीर्तन आणि परंपरा का त्यांच्या घरात कीर्तन. मी कानडकर काकांना म्हटलं, तुमच्याकडे बाबांची हिंदी पोथी आहे का? त्यांनी पोथी आणून दिली. म्हटलं एक काम करायचं, म्हटलं माझ्याबरोबर त्या दिवशी मागे बसायचं आणि मला एखादा शब्द अडला की मागणं म्हटलं लगेच म्हटलं तुम्ही बोलायचात म्हटलं तो. पण तुम्हाला गंमत सांगतो, बाबांनी पाऊण तास छान हिंदीमध्ये कीर्तन करून घेतलं. काय बोललो त्यांनाच माहिती. हां, पण पाऊण तास एक शब्दसुद्धा न अडखळता बाबांनी पाऊण तास कीर्तन करून घेतलं. त्यावेळेला त्या पोथीतला जो अध्याय निघाला ना, तो हा अध्याय. आणि ह्या अध्यायातली ही कथा, आता ती सगळी हिंदी माणसं आहेत म्हणून ती पदं सगळी महाराजांनी मला हिंदीतच दिली. म्हणून ही सगळी पदं हिंदीतली आहेत त्याच्यातली. सुनकर बोले पिता पुत्र को दूंगा मैं खाना, बेटा दूंगा मैं खाना, भोग चढ़ाना व्रत है मेरा, करूँ क्या मैं बाबा, बोलो करूँ क्या मैं बाबा. काय करू, काय नाही. खापर्डे त्यांना सांगतायत मुलाला, तू आईला घेऊन शिर्डीला जा, नुसता जाऊ नको. मग जब तक बोले, जब तक बाबा कहे न जाना, तब तक रुक जाना, शिरडी तब तक रुक जाना, साईनाथ की सेवा कर की प्रसाद बहु पाना, शिर्डी प्रसाद बहु पाना. तू शिर्डीला जा आणि जोपर्यंत बाबा जा म्हणत नाही तोपर्यंत तिथं राहा. संतांकडे जाण्याला आपण असतो, निघण्याला ते असतात. त्यांनी सांगितल्याशिवाय निघता येत नाही आणि त्यांच्या मनात आल्याशिवाय आपण जात नाही. कायम लक्षात ठेवा. पण जाणं हे आपल्या हातात आहे एक वेळ, पण निघणं हे त्यांच्या हातात आहे. त्यामुळे ते जा म्हणत नाही तोपर्यंत जायला परवानगी नाही. आपण यांच्याकडे येताना जायचं रिझर्वेशनच करून आलेलो असतो, त्यामुळे त्यांना विचारण्याचा संबंधच नसतो. का रिझर्वेशन करूनच आलो जाण्याचं. संत देवाकडे जाताना घरावरती तुळशीपत्र ठेवूनच आलेले असतात. आलो तर घर आपलं, नाही आलो तर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. इथं असलेले कोणी असं करणार नाही, अगदी बुवा सुद्धा नाही. परिणाम, तू आईला घेऊन शिर्डीला जा, बाबा सांगतायत तोपर्यंत तिथं राहा. तुझ्या बाबांची पूजा मी करीन, त्यांना नैवेद्य मी देईन, तू आईची इच्छा पूर्ण कर. झालं. दोघांनी बॅगा भरल्या, निघाल्या आणि दरवाजापाशी आता आई बाहेर जाऊन टांग्यात बसली. रामचंद्र घराच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर एक पाऊल एक आतमध्ये, आणि खापर्डे साहेब दारात उभे आहेत. मुलांनी वळावं, वडिलांना नमस्कार केला. बाबा, मला माहिती आहे तुम्हाला ऑफिसचं काम खूप आहे, तुम्हाला सगळं करणं शक्य नाही, पण एक वेळ पूजा नाही केली तरी चालेल, एक वेळ आंघोळ नाही घातली तरी चालेल, एक वेळ त्याला गंधफूल नाही लावलं तरी चालेल, एक वेळ त्यांची आरती नाही केली तरी चालेल, पण माझ्या बाबांना उपाशी ठेवू नका, त्यांना नैवेद्य तेवढा देत जा. असं मुलांनी म्हणावं, खापर्डे साहेबांनी हो म्हणावं. मुलाची आणि आईची स्वारी शिर्डीला. झालं. इकडे हे दोघं शिर्डी गेले. दुसऱ्याशी खापर्डे साहेब नेहमी उठायचे त्याच्यापेक्षा अर्धा तास लवकर उठले. पटकन सगळं आवरलं आणि बाबांच्या समोर पूजेला गेले. शब्द दिलाय ना, पूजेला गेले. आणि पहिली प्रार्थना, बाबा मुलासारखी माझी पूजा होईल असं मला वाटत नाही, तेव्हा माझ्या पूजेची कवायत होऊन देऊ नका. जी पूजा घेतल्यानंतर तुम्हाला माझ्या मुलाकडनं घेतल्यानंतर आनंद होतो,
तसा आनंद मी तुम्हाला जरी दिला नाही तरी सुद्धा तो तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. असं खापर्डे साहेबांनी सांगितलं. मुलासारखंच ते फोटो पुसला, त्याला आंघोळ घातली, हे केलं ते केलं, सगळं पूजा केली, नैवेद्य दिला आणि कामाला गेले. साहजिक उशीर झाला थोडासा, पण तरीसुद्धा कन्सिडर केला लोकांनी. दुपारी जेवायला खापर्डे साहेब घरी यायचे. आल्यानंतर सगळं ताट, त्यांच्या घरातली ती काम करणारी होती ती ताट वाढायची आणि अन्नशुद्धी म्हणून ताटावरती तूप घालतो आपण. खापर्डे साहेब अन्नशुद्धी म्हणून ताटामध्ये मुलगा आरती झाल्यानंतर खडी साखर द्यायचा ना, ती खडी साखर ही अन्नशुद्धी आहे. म्हणून खापर्डे साहेब ती अन्नशुद्धी म्हणून खापर्डे आपली खडी साखर ताटात घ्यायचे आणि पहिली तोंडात टाकायची आणि मग जेवायचं. हा त्यांनी स्वतःला घालून घेतलेला नियम होता. जेवायला बसले, त्या बाईने ती खडी साखर ठेवली, ते खाल्ली, झालं जेवण झालं. तुम्हाला सांगतो 4 दिवस मस्त गेले. एक दिवस खापर्डे साहेबांना यायला उशीर झाला ऑफिसवरून आणि उशीर झाल्यानंतर साहजिक आहे सकाळी उठायला उशीर झाला. घाई गडबड पटपट 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 सगळी पूजा केली, आरती केली, ऑफिसला गेले आणि दुपारी जेव्हा येऊन जेवायला बसले, त्या बाईने ताट वाढलं. खापर्डे साहेब जेवेनात. ती बाई म्हटली, साहेब जेवा ना. अगं अन्नशुद्धी वाटतेस ना. ती म्हटली, कुठली अन्नशुद्धी? अगं ती बाबांच्या समोर नैवेद्याला ठेवलेली खडीसाखर. तुम्ही आज सकाळी पूजा केलेली दिसत होती पण नैवेद्य द्यायचा विसरलात. तिथं खडीसाखर नाही आहे. असं फक्त खापर्डे साहेबांनी ऐकलं. फटकन उठले आणि बाबांच्या समोर जाऊन लोटांगण घातलं. खापर्डे साहेबांनी बाबांच्या समोर हात जोडले, डोळ्यात पाणी. बाबा क्षमा करा, मी चुकलो. माझ्या मुलाचा अपराध मी केला. माझ्या मुलाला मी शब्द दिला होता की तुम्हाला जेवायला घालीन. माझ्या बाबांना उपाशी ठेवू नका, तो 10 वेळा मला म्हटला होता. पण मी तुम्हाला खडी साखर द्यायचा विसरलो. साई बाबा ओ साई बाबा, साई बाबा ओ साई बाबा, फुल होईना. सगळीकडे अशा ठेके वाजवायचे नसतात. गाण्याचा मूळ कसा आहे तो विचार घेऊन वाजवायचा. म्हणजे तू शिकतोस म्हणून तुला हे सांगतोय. हा, दिन दिन धा तीन त्रिक दिन धा. साई बाबा ओ साई बाबा ओ साई बाबा, साई बाबा भूल हुई माफ कर देना, भूल हुई माफ कर देना. जब जाना प्रेम गवाया, ओ जब जाना प्रेम गवाया. बाबा म्हटलं मी तुम्हाला नैवेद्याचं विसरलो. माझ्या मुलाचा मी अपराधी आहे. माझ्या मुलाला शब्द दिला होता मी तुम्हाला जेवायला घालीन, पण मी द्यायचा विसरलो. बाबा जब जाना प्रेम गवाया. बाबा मला क्षमा करा. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. माझ्या मुलाने दिलेली शिक्षा मला मान्य आहे. तुम्ही म्हणा ती शिक्षा घेईन, पण मला क्षमा करा. नुसतं म्हटले नाहीत, जेवले नाहीत, पटकन हातामध्ये पत्र लिहायला घेतलं. काय? आपल्या मुलाला शिर्डीला पत्र पाठवत आहेत. मुला, तुझ्या बाबांना मी जेवण द्यायला विसरलो, मला क्षमा कर. तू देशील ती शिक्षा मला मान्य आहे. वडील मुलाला पत्र लिहित आहेत. हा, वडील. आणि गंमत अशी की शिर्डीमध्ये त्यावेळेला बाबा द्वारकामध्ये बसलेत. पाय चेपाला आमचा रामचंद्र बसलाय. लक्ष्मी तिथं बाबांना जेवण करतीये. इतरांशी गप्पा मारताना बाबा म्हटले, काय करू म्हणे, आज मला सकाळी खूप भूक लागली होती म्हणून मी जेवायला गेलो, पण काय करणार, मला जेवणच कोणी दिलं नाही. आम्हाला जायला काय, घराची दारं बंद होती, आम्हाला थोडंच घर उघडं लागतं. आम्ही घराच्या चिपटीतनं सुद्धा आतमध्ये शिरतो आणि जेवण करतो, पण काय करणार, दरवाजे इतके बंद होते की आम्हाला आज शिरताही आलं नाही. शिरलो, समोर बघतो तर जेवण कुठं आहे, त्यामुळे आज आम्हाला उपास घडला. असं बाबा तिराईतांना सांगतायत. पण तिराईतांना सांगताना रामचंद्र ऐकतोय आणि त्याच्या लक्षात आलं, म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये म्हणतात ना की सासू बोले हो म्हणताय तो, सुने बोले अशी अवस्था. हा शब्दास असं असं हळूच बाहेर येतो. लेकी बोले सुने लागे. तू रामचंद्र पटकन पाहायला लागला, बाबा मला घरी जाण्याची आज्ञा द्या. आज तुम्हाला उपास घडला मला कळलंय. माझ्या बाबांनी तुम्हाला जेवण दिलं नाही मला कळलंय, मला घरी जायची परवानगी द्या. बस रे बस,
बाबा म्हटले, नाही नाही बाबा, माझ्यामुळे तुम्हाला उपास घडला आहे, मला घरी जाऊ द्या. अरे बस रे. मुलांनी त्याच दिवशी बाबांना पत्र लिहायला घेतलं, बाबा तुम्ही बाबांना नैवेद्य दिला नाहीच, आज माझे बाबा उपाशी राहिले. असं त्यांनी वडिलांना पत्र लिहिलं. गंमत म्हणजे इकडचं पत्र तिकडं पोचलं, तिकडचं इकडं पोचलं, आणि रामचंद्राला आणि खापर्ड्यांना जे कळायचं ते कळलं. लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही सेवेमध्ये रंगून जाता ना, त्यावेळेला हा अनुभव तुम्हाला येतो. ज्या वेळेला सेवा समर्पित स्थितीवरती तुम्ही करता, त्यावेळेला हा आनंद येतो. ज्या वेळेला चैतन्य भगवंताशी एकरूप होतं, त्याच वेळेला हा आनंद मिळतो. आणि त्यावेळेला आपण करत असणारी सेवा ही सकाम आहे का निष्काम आहे हे सुद्धा आपल्याला कळतं. रामचंद्राची असणारी ही बाबांच्या चरणाची सेवा. मला एक शहाणा म्हटला होता, समोर बाबा दिसत असताना फोटोची काय पूजा करायची. पण तुम्ही प्रामाणिकपणे स्वतःच्या मनाला सांगा, देहात असणाऱ्या व्यक्तीच्या समोर तुम्ही जितकं मन व्यक्त करू शकता, त्याच्यापेक्षा जास्त मन तुम्ही फोटोमध्ये असणाऱ्या त्या व्यक्तीला करू शकता का नाही? म्हणजे फोटोतल्या व्यक्तीसमोर जितकं मन तुम्हाला जास्त व्यक्त करता येतं, तितकं ते जर आकारामध्ये समोर आलं तर करू शकता का? आपण नाही करू शकत. का माहिती आहे? कारण फोटोच्या समोर तुम्ही किती जरी बडबडलात ना, तरी तो कुठलीही प्रतिक्रिया देत नाही. त्याच्याकडे त्याची उत्तरं आहेत हां, पण तो देत नाहीत. पण आकारामध्ये असणाऱ्याच्या समोर जर हे सगळं व्यक्त केलं तर तो उत्तर द्यायला लागला तर तुमची तोंडच बंद होतील हो. त्यामुळे त्याच्यासमोर तुम्ही तितकं व्यक्त नाही होत जितकं तुम्ही फोटोसमोर व्यक्त होता. म्हणून याच्यासाठी त्याचे बाबा घरातच होते, त्याच्यासाठी घरातच होते. लोकांसाठी ते जगात होते, पण त्याच्यासाठी ते घरातच होते. लक्ष्मी बांद्र्याला आहे, तिच्याकडे गोविंद नावाचा एक मुलगा आला. म्हटलं मी शिर्डीला चाललो आहे बाबांच्याकडे. आता त्यांच्याकडे नेमकं सुतक होतं, म्हणून त्या लक्ष्मीने पेढा त्याच्याजवळ दिला आणि सांगितलं तू बाबांना नेऊन दे. शिलकी आहे ना, त्याच्यात पाणी नाही आहे, त्यामुळे तो निर्दोष आहे. ते म्हणजे पेढा बाबांना दे. ती तो पेढा घेऊन तो गोविंद शिर्डीला आला. बाबांना नमस्कार केला. बाबा म्हटले, वा काय आणलंयस माझ्यासाठी? काय नाही आणलं बाबा. बरं बरं. दुसऱ्या दिवशी परत दर्शनाला, काय आणलंयस? काय नाही आणलं. तिसऱ्या दिवशी परत आला, काय आणलंस माझ्यासाठी? तो म्हटला काही नाही. तेव्हा बाबा म्हटले, लक्ष्मीने माझ्यासाठी पेढा पाठवला आहे, तो आणलायस ना? तेव्हा त्याची डुप्लेट पेटली. अरे हो गे. सद्गुरु तत्व हे तदाकार असल्याकारणाने, देवतत्व हे तदाकार असल्याकारणाने तुम्ही कशाची सेवा करताय, किती करताय, काय करताय याला महत्त्वाचं नसतं. तुम्ही करताय याला महत्त्वाचं असतं. आणि ती सेवा जर या अर्थाने केलीत म्हणजे तुझं सार्वभौमत्व मला मान्य आहे म्हणून कृतज्ञता किंवा कृतज्ञतायुक्त असणारं वर्तन किंवा समोरच्याचे श्रम घालवण्यासाठी केलेलं वर्तन, या दोन्ही अर्थाने कुठलीही सेवा भगवंतापर्यंत तादात्म्य अवस्थेला नेऊन पोचवते. आणि ते तादात्म्य अवस्थेला पोचवल्यानंतर जळीस्थळी काष्टीपाषाणी तुम्हाला तेच दिसायला लागतं. त्याचा अनुभव तुम्हाला येतो, जो या रामचंद्राला आला. आणि त्यांनी बाबांच्याकडे ती सेवा केली. अर्थात खापर्डे साहेब मुद्दाम शिर्डीला गेले आणि बाबांना म्हटले, बाबा मी चुकलो, तुम्हाला निवेदनाचं विसरलो. बाबा म्हटले, अरे वेड्या, तू जो घास खातोस तो मीच खातो. तू जो घास खातो तो मीच खातो. खाण्याचं काम तू करतो, पचवायचं काम मी करतो. म्हटल्यानंतर तो घास मीच खातो ना. मला विचारात घेऊन खाल्लास म्हणजे मला खायला घातल्यासारखं, आणि मला विचारात न घेता खाल्लंस म्हणजे तू खाल्ल्यासारखं. इतकं साधं तत्वज्ञान बाबांनी शिकवलं. नानांच्या चरित्रामध्ये बाबांचा अनुभव अनेकांना हा असाच आला आहे. मग ते भालेराव असतील, टिल्लू काका असतील किंवा बोकील काकू असतील, या सगळ्यांना बाबांचं दर्शन मानवरती करावं तर नाना दिसत आहेत, डोकं ठेवावं तर बाबा दिसत आहेत. असे अनुभव नानांनी त्यांना दाखवावेत. बोकील काकूंना तर सरळ सांगितलं की बाबांच्या खाली आमचा फोटो लावलात ना, जागा रिकामी दिसते, लावा इथं. म्हणून म्हटलं तुम्हाला आम्ही बाबांच्या बरोबर दिसलो नाहीत, त्यांच्या शेजारी लावलं असतं तर आम्ही तुम्हाला दिसलो नसतो का?
असं बाबांनी सरळ त्यांना सांगितलं. का त्यांचे शेजारी याचा अर्थ आम्ही तेच आहोत याचं ते उत्तर असतं. त्यांच्या खाली ठेवणं याचा अर्थ त्या स्थितीपासून आम्ही कमी आहोत असा अर्थ होतो. आम्ही तेच आहोत. साधू दिसती वेगळाले परी स्वरूपी मिळाले. तत्व या रूपाने हे सगळेजण एकच आहेत. म्हणून या सगळ्यांच्या मागे शब्द लागला देव. पुढं असणारं जे आहे ते गौण आहे, मागचं आहे ते देव. जसा मी हा शब्द पहिल्यांदा महाराजांनी आपल्याला सांगितला, अगदी तद्वच याचं असणारं दर्शन म्हणजेच नानांचं, म्हणजेच बाबांचं, म्हणजेच महाराजांचं, म्हणजेच सगळ्यांचं. हे सगळेजण एकत्वाला पोचलेले आहेत. त्या एकत्वाला पोचलेल्याच्या चरणी नामदेव आमच्या माऊलींचा शब्द आहे, तुझी सेवा करीन मनोभावे. त्यांच्या चरणी ती कशी मनोभावाने सेवा केली, रामचंद्रांनी केली तशी आपल्यालाही जमली तर आपल्यालाही नानांचं दर्शन पदोपदी क्षणोक्षणी घडोघडी पावला पावलावरती घडेल. आणि ते घडतं म्हणून माऊलीला शब्द म्हणायची इच्छा होते, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन मन भावे. माझे मन गोविंदी रंगले हो, माझे मन गोविंदी रंगले हो. तुझी सेवा करीन मन भावे, तुझी सेवा करीन